मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यात शिवजयंती निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन. रोटरी क्लब ऑफ टिटवाळा यांच्या वतीने हरिओम व्हॅली येथील डॉक्टर सचिन सातपुते यांच्या हिमालय क्लिनिकमध्ये मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले. सदरील शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी, दंत तपासणी, थायरॉइड आणि शुगर, डायबिटीज इत्यादींची तपासणी ठेवण्यात आली होती. सदरील शिबिराचा लाभ परिसरातील असंख्य नागरिकांनी घेतलाय. यावेळी रोटेरियन अध्यक्ष डॉक्टर सचिन सातपुते, रोटेरियन डॉक्टर सिद्धेश्वर चमनारू, रोटेरियन सन्नी नागदेव इत्यादी जण प्रमुख उपस्थितीत होते. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. सर्वांना आज शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. हरिवाली सोसायटी आपलं कुटुंब, तर प्रत्येक वर्षी आपण शिवजयंती खूप उत्साहात आणि खूप आनंदाने साजरी करत असतो. याही वर्षी आपण शिवजयंती खूप उत्साहात साजरी करतो. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे आपण शिवजयंतीला आरोग्य शिबिर आयोजित करत असतो. त्याच्यामध्ये आपली रक्त तपासणी आहे, थायरॉइड तपासणी आहे, शुगर तपासणी आहे, दंत तपासणी आहे. दाताचे डॉक्टर आत्ताच डॉक्टर सिद्धेश्वर चामरू यांनी खूप काही चांगलं आपल्याला भाषण दिलं आणि खूप ज्ञान दिलं. धन्यवाद सर. दरवर्षी आपल्याला सिद्धेश्वर चामरू सर आपल्या शिबिरात येत असतात. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभत असतं, त्यांची सेवा आपल्याला लाभत असते. त्याच्याबरोबर साई ऑप्टिक्स सनी नागदेव सर यांचीही आपल्याला डोळे तपासणीसाठी प्रत्येक वर्षी आपली सेवा लाभत असते. तर सर्व हरिवालीच्या सभासद सदस्य यांनी आपली शिवजयंतीनिमित्त आपली सेवेचा लाभ घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांना आज त्यांचा जन्मदिवस आहे, जयंती आहे ना. आणि या दिवशी आपण इकडे रोटरी क्लब ऑफ टिटवाळाच्या अंतर्गत मेडिकल कॅम्पचं आयोजन आहे ना. अध्यक्ष आहेत आमचे रोटरीचे. तर जेव्हा मी आता महाराजांची आरती केली आणि दर्शन घेतलं तर असं वाटलं की काहीतरी बोलावं आपण, है ना. मंडळी जमलेली आहे. तर महाराज आणि राजे, है ना, आणि आपण त्यांचा आज एवढ्या वर्षानंतरही का आदर करतोय किंवा मग जयंती साजरी करतोय. तर 1 मिनिटामध्ये शॉर्टमध्ये बोलायचं म्हणजे त्यांनी जे कार्य केलं, है ना. कार्य म्हणजे कसं, राजा म्हणजे काय, तर राजा म्हणजे सेवा करणारा. राजा म्हणजे काय, सेवा करणारा, है ना. जर माझ्या आयुष्यामध्ये जर मला राजा व्हायचं असेल, है ना, जेणेकरून मला वाटतंय की लोकांनी माझं ऐकावं, है ना, माझं जे म्हणणं आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं, तर एक गोष्ट महत्वाची आहे की मला काय करावं लागेल, अगोदर सेवा करावी लागेल. काय करावी लागेल, सेवा. म्हणजे घरातली माणसं जर माझं ऐकत नसतील तर समजून घ्यायचं की माझी सेवा कमी पडते. असं नाही म्हणायचं की ऐकत नाही किंवा मग जग खराब आहे, लोक खराब आहेत, असं नाही आहे, है ना. जर जेव्हा तुम्ही नेता होताय किंवा मग तुम्ही कुठंतरी जाऊन काहीतरी सेवा किंवा मग काहीतरी योगदान करण्याची तुमची इच्छा आहे, तुम्हाला हवं आहे की लोकांनी तुम्हाला फॉलो करावं, है ना, तर सर्वात अगोदर त्या पॉवर जो गेन आहे, पॉवर जी तुम्हाला हवी आहे, ज्याच्यामुळे तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन घडू शकाल समाजामध्ये, तर त्याचं जे गुपित आहे ते सेवेमध्ये, है ना. तुम्ही अगोदर द्यायला जेव्हा तयार असता, जेव्हा तुम्ही विष प्यायला तयार असता, तेव्हाच तुमचा महादेव होतो, है ना. जेव्हा तुम्ही विष प्यायला तयार असता तेव्हाच तुमचा महादेव होता. हा खरा महादेव आहे आपला, शिवाजी, शिवभा, शंभू. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.